शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे हे चिखलीकरांना भेटण्यासाठी खास इथे आलेले आहेत। बुलढाण्यातला दौरा आहे आणि सुरुवात चिखलीपासून होते आहे। अत्यंत पवित्र अशी भूमी आहे। रेणुका मातेचं स्थान तर आहेच आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असलेला हा जिल्हा आहे। या जिल्ह्याला जो गद्दारीचा डाग लागलेला आहे, कलंक लागलेला आहे, तो पुसण्यासाठी माननीय उद्धवजी इथे आलेले आहेत। चिखलीकरांच्या मनात काय आहे, ही गद्दारी गाडणार की नाही हा पहिला प्रश्न आहे। बुलढाण्यामध्ये या तळपत्या उन्हामध्ये आपण ज्या पद्धतीनं उद्धवजीचं स्वागत केलं, मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या लोकसभेत इथून शिवसेनेचाच खासदार निवडून जाईल। ही सभा राजा टॉवर खाली होते, बरोबर ना अरविंदजी? राजा टॉवर, हिंदुओं का राजा यहां बैठा है। आओ, किसी में हिम्मत है तो सामना करो। कोणताही खोक्यावाला आमच्याशी सामना करू शकणार नाही। मग अशा अंबादास दानवे आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितले, पण शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त या राज्यातले, या बुलढाण्यातले नाही आहेत, तर देशभरातला शेतकरी आज या मोदी सरकारच्या विरुद्ध पेटून उठलेला आहे। 50,000पेक्षा जास्त शेतकरी पंजाबातून निघालाय आणि दिल्लीच्या दिशेने कूच करतोय आणि त्याच्यावर दिल्लीच्या सीमेवर या मोदी सरकारने गोळीबार करून 2 शेतकऱ्यांची हत्या केलेली आहे। आणि त्याही शेतकऱ्यांची मागणी हीच आहे, आम्हाला मालाला हमी भाव पाहिजे, हमी भाव। आणि मोदी सरकार अडाणीपासून आमदार खासदारांना सगळ्यांना हमी भाव देते आहे, पण शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देत नाही आहे। आणि म्हणून ही आपली लढाई आहे। खासदाराचा भाव किती इकडल्या हमी भाव जास्त आहे माझ्या माहितीप्रमाणे, थोडा 50 कोटी खासदाराला हमी भाव, गद्दार खासदाराला हमी भाव, गद्दार आमदाराला हमी भाव, आणि आमच्या शेतकऱ्याच्या मालाला, कापसाला, सोयाबीनला हमी भाव नाही। ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। ही लढाई शेतकऱ्यांच्या हक्काची आहे, ही लढाई कष्टकऱ्यांच्या हक्काची आहे, आणि ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, लक्षात घ्या। आणि लढाई आज बुलढाण्यातून सुरुवात होते आहे। आपण सगळे या तळपत्या उन्हामध्ये उभे आहात आणि नुसती या उन्हाने डोकी आपली तापलेली नाही, तर विचाराने डोकी तापलेली आहे। आणि हा विचार बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदू हृदय सम्राटांचा आहे की अन्यायाला लाथ मारा, ढोंगाला लाथ मारा। आणि आपण बुलढाण्याची, चिखलीची जनता हा विचार पुढे घेऊन जाणार आहोत। आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार आहोत। आणि त्याची सुरुवात त्या चिखलीपासून होते आहे। मला खात्री आहे आपण सगळे या चिखलीतले शिवसैनिक, शिवप्रेमी जनता उद्धव ठाकरे यांचे हात बळकट कराल याची मला खात्री आहे। आणि पुन्हा एकदा मी आपले सगळ्यांचे आभार मानतो की या राजा टॉवर खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आपण इथे जमलेला आहात आणि छत्रपतींचा विचार जो आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, तो पुढे घेऊन आपण जाणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।